शहराच्या धावपळीपासून दूर सुमतीताईंचे पूर्वजांचे घर आपल्या भिंतींमध्ये न जाणे कितीतरी रहस्य गाडून बसले होते. सकाळची ताजी हवा खात अंगणात असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला धडकून एक वेगळीच सळसळ निर्माण करत होती. सुमतीताई, ज्यांचे वय 60च्या पुढे होते, आपल्या आरामखुर्चीवर बसून वर्तमानपत्राची पाने उलटत होत्या. चष्मा त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर टिकला होता आणि त्या अगदी बारकाईने शहराची हालचाल वाचत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांच्या अनुभवाची साक्ष देत होत्या, परंतु आज त्यांच्या सुरकुत्यांमध्ये एक अनोळखी भीती लपली होती. अचानक मुख्य दरवाजा उघडण्याचा आवाज आला. सुमतीताईंनी चष्म्याच्या वरून पाहिले. त्यांचा मुलगा वैभव आत येत होता. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता, कपाळावर घामाचे थेंब चमकत होते आणि हातात पकडलेला फोन तो असा घट्ट दाबत होता जणू तो एखादा बॉम्ब असावा. आई आई, अनर्थ झाला. वैभवच्या आवाजातील घबराट आणि थरकाप साफ जाणवत होता. सुमतीताईंनी वर्तमानपत्र टेबलावर आपटले. काय झाले वैभव? सकाळी सकाळी असा का ओरडत आहेस? सर्व काही ठीक तर आहे ना? वैभव त्यांच्याजवळ येऊन जवळजवळ कोसळलाच. आई, आत्ताच प्रकाश भाऊजींचा फोन आला होता. ते खूप काळजीत आहेत. ते सांगत आहेत की मनीषाताई सकाळपासून घरात नाहीये. ती कुठेतरी निघून गेली आहे आणि बेडवर घटस्फोटाची कागदपत्रे ठेवून गेली आहे. हे ऐकताच जणू सुमतीताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. घटस्फोट? माझी मनीषा? वेडा झाला आहेस की काय तू? ती असे का करेल? सुमतीताईंचा गळा दाटून आला. आई, भाऊजी सांगत होते की ताईचा फोनही बंद आहे. ती कोणाचाही फोन उचलत नाही आहे. भाऊजींनी सर्व ठिकाणी शोधले, तिच्या मैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे, पण तिचा कुठेच पत्ता नाही. वैभवचे श्वास वेगाने चालत होते. सुमतीताईंचा चेहरा अचानक एका भयानक वेदनेत बदलला. त्यांनी स्वतःचे कपाळ बडवून घेण्यास सुरुवात केली. हाय रे देवा, माझी मुलगी न जाणे कुठे असेल, कोणत्या परिस्थितीत असेल. तिने असे पाऊल का उचलले? वैभव, तू असा उभा राहून काय पाहत आहेस? शोध तिला. माझ्या फुलासारख्या लेकीला समाजाचे लांडगे खाऊन टाकतील. हे परमेश्वरा, हा कोणता दिवस पाहावा लागत आहे? अंगणात सुमतीताईंच्या विलापाचा आवाज घुमू लागला. त्यांच्या रडण्यात एक वेगळाच आक्रोश होता, जो घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचत होता. स्वयंपाकघरात चहाची केतली गॅसवर ठेवत असलेली अलका, जी या घराची मोठी सून होती, ती थक्क झाली. तिने पटकन गॅस बंद केला आणि पदर सावरत बाहेर आली. तिने पाहिले की तिची सासू जमिनीवर बसून मोठ्याने रडत आहे आणि वैभव हातपाय गाळून उभा आहे. आई, काय झाले? तुम्ही अशा रडत का आहात? वैभव, सांग ना, काय झाले आहे गोष्ट? अलकाने घाबरून विचारले आणि सुमतीताईंना आधार देण्यासाठी पुढे झाली. जशी अलकाने सुमतीताईंच्या खांद्यावर हात ठेवला, सुमतीताईने झटक्याने तिचा हात झटकून दिला. त्यांच्या डोळ्यात आग होती, दुःखाची नाही तर द्वेषाची. हट मागे, तू का आलीस इथे? मोठी आली विचारणारी, काय झाले म्हणून. तुझ्या तर काळजाला गारवा मिळाला असेल ना? माझी मुलगी घर सोडून निघून गेली आणि तू इथे तमाशा पाहायला आलीयेस? मजा घे. अलका, आज तुझा दिवस आहे. सुमतीताईंचा आवाज कडूपणाने भरलेला होता. अलकाच्या डोळ्यात अश्रू आले. आई, मी तर फक्त मदत करू इच्छित होते. मला तर काही माहीतही नाही की ताईंसोबत काय झाले आहे. सुमतीताई ओरडल्या. तुला काय जाणून घ्यायचे आहे जेणेकरून तू तुझ्या माहेरी फोन करून दवंडी पिटू शकशील? जा इथून, तुझा चेहरा दाखवू नको मला. वैभव, पहा, हिची नणंद गायब आहे आणि हिला पंचायतीची पडली आहे. वैभवने अलकाकडे एक बेफिकीर नजर टाकली आणि आपल्या आईला सावरू लागला. अलका तिथेच उभी राहिली. तिला समजत नव्हते की तिची चूक काय होती. ती या घराची सून होती, पण आज तिला एखाद्या बाहेरील व्यक्तीपेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती. अलकाने वैभवकडे इशाऱ्याने विचारले. वैभव, खरंच काय झाले आहे? मला सांग तर खरे. वैभवने आपले बोट आपल्या ओठावर ठेवलं आणि रागात शांत राहण्याचा इशारा केला. त्याच्या डोळ्यात एक चेतावणी होती की तिने एक शब्दही बोलू नये. अलकाचे मन जड झाले. ती पुन्हा स्वयंपाकघराकडे वळली, पण तिच्या डोक्यात प्रश्नांचे वादळ उठत होते. मोठी ताई गायब आहे, घटस्फोटाचे कागदपत्र, पण भाऊजी आणि ताई यांच्यात तर सर्व काही ठीक वाटत होते आणि आई मला का निशाणा बनवत आहेत? काय त्यांना असे वाटते की ताईच्या या पावलाच्या मागे माझा हात आहे? तिने विचार केला की ती आपली छोटी नणंद गौरीला का फोन करू नये? गौरी आणि मनीषा यांच्यात खूप चांगली मैत्री होती. कदाचित तिला काही माहीत असेल. पण नंतर तिला सुमतीताईंचा राग आठवला. जर त्यांना समजले की अलकाने बाहेर कोणाला फोन केला आहे तर त्या घर डोक्यावर घेतील. दुपारचे 12 वाजून गेले होते. घरात चुलीवर काही शिजले नव्हते. सुमतीताई आपल्या खोलीत बंद होत्या आणि वैभव बाहेर वरांड्यात सतत फोन लावत होता. अलकाने धीर करून
वैभवला आत बोलावले. वैभव, ऐका, तुम्ही सकाळपासून त्रस्त आहात. काहीतरी खाऊन घ्या आणि कृपया मला सांगा, ताई कुठे जाऊ शकते? आपण पोलिसात तक्रार नोंदवूया का? वैभवने डोळे मोठे केले आणि अलकाकडे चालत येत म्हणाला, तुला शांतता नाही आहे एवढी. तुला वाटत आहे की पोलीस आले तर गल्लीत आपली इज्जत वाढेल. हे बघ अलका, जर ही गोष्ट घराबाहेर गेली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. तू गप्प बसून आपले काम कर. आम्हाला जेव्हा योग्य वाटेल आम्ही तुला सांगू. अलकाचा संयम आता सुटत चालला होता. वैभव, मी या घराची सून आहे. ताई माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. जर मला बाहेरून काही समजले तर ते जास्त लाजिरवाणे असेल. माझी काळजी वाढत आहे. तुम्ही समजून का घेत नाही? आपली काळजी आपल्याकडेच ठेव आणि भाऊजींना फोन करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. वैभवने रागात म्हटले आणि पाय आपटत बाहेर निघून गेला. अलका थक्क झाली. तिला स्वतःच्या अस्तित्वावर आणि आदरावर संकट जाणवू लागले. या घरात तिला नेहमी एक परकी व्यक्ती समजले गेले, जी फक्त येथील गोष्टी तिथे करते. वास्तविक तिने नेहमी हे घर जोडण्याचा प्रयत्न केला होता. तिने दबक्या पावलांनी आपल्या फोनकडे हात वळवला. तिने गौरीचा नंबर डायल केला. घंटी वाजत राहिली पण कोणीही फोन उचलला नाही. 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळा. गौरी फोन का उचलत नाही आहे? काय तिलाही माझ्याशी बोलण्यास मनाई केली गेली आहे? तेवढ्यात अंगणात दुचाकीचा आवाज झाला. वैभव घाईघाईत कुठेतरी निघाला होता. अलकाने खिडकीतून पाहिले. तो खूप तणावामध्ये दिसत होता. त्याचवेळी अलकाच्या फोनची स्क्रीन चमकली. अमोल भाऊजींचा फोन होता. अलकाने घाबरत फोन उचलला. हॅलो भाऊजी, नमस्ते. नमस्ते अलका. काय चालले आहे तिथे? मला काही समजत नाही आहे. अमोलच्या आवाजातही जडपणा होता. अलकाची आशा जागी झाली. भाऊजी, मलाही इथे कोणी काही सांगत नाही आहे. आई रडून रडून हैराण झाल्या आहेत आणि वैभवने तर माझे तोंडच बंद केले आहे. तुम्हाला काही समजले का? गौरीताईंनी काही सांगितले का? अमोलने एक मोठा श्वास सोडला. अरे अलका, गौरीची तर गोष्ट विचारू नकोस. ती सकाळपासून पाहुण्यांच्या खोलीत बंद आहे. नाश्ता बनवला नाही ना, मुलांकडे पाहिले. इतकेच काय, आज तिने आपल्या सासूला औषधसुद्धा दिले नाही. ती फक्त खोलीत बंद होऊन फोनवर कुणाशी तरी बोलत आहे. असे वाटत आहे जणू काही मोठे संकट कोसळले आहे. अलकाला धक्का बसला. जर गौरी घराची कामे सोडून खोलीत बंद आहे तर याचा अर्थ असा आहे की प्रकरण मनीषाताईच्या गायब होण्यापेक्षाही मोठे आहे. भाऊजी, मला खूप भीती वाटत आहे. असे काय झाले आहे जे आपल्या दोघांपासून लपवले जात आहे? तुम्ही एक काम करा ना. तुम्ही मोठ्या भाऊजींना फोन का करत नाही? अलकाने सुचवले. केला होता अलका, पण त्यांनी फोन उचलला नाही. मी त्यांच्या दोन्ही मुलांना यश आणि वेदांतला सुद्धा फोन केला, पण तिकडूनही काही उत्तर आले नाही. असे वाटत आहे जणू पूर्ण कुटुंबाने एकाच वेळी मौन बाळगले आहे. अमोलच्या आवाजात हताशा होती. तेवढ्यात अलकाला बाहेर वैभवच्या दुचाकीच्या परतण्याचा आवाज ऐकू आला. भाऊजी, वैभव आले आहेत. मी फोन ठेवते. जर मला काही समजले तर मी तुम्हाला संदेश पाठवून देईन. तुम्हीही काळजी घ्या. अलकाने पटकन फोन लपवला आणि बाहेरच्या दिशेने धावली. तिने जे पाहिले त्याने तिचे होश उडाले. दरवाजावर मनीषाताई उभ्या होत्या. त्यांचे केस विखुरलेले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे होती आणि त्या वाईट रीतीने थरथर कापत होत्या. सुमतीताई खोलीच्या बाहेर आल्या आणि आपल्या मुलीला पाहताच तिला मिठी मारली. दोघी मायलेकी एकमेकींना पकडून जोरजोरात रडू लागल्या. अलकाने जसे खोलीच्या आत पाऊल टाकू इच्छिले, वैभवने विजेच्या वेगाने येऊन तिच्या समोर दरवाजा जोरात बंद केला. अलका दरवाजाच्या बाहेर उभी राहिली. आतून रडण्याचे आणि कुजबुजण्याचे आवाज येत होते, पण शब्द स्पष्ट नव्हते. तिला असे वाटले जणू ती आपल्याच घरात एक अनोळखी व्यक्ती बनली आहे. आता खेळ सुरू झाला आहे. अलकाने मुठी आवळल्या. जर मला सरळ मार्गाने सांगितले जाणार नाही तर मी स्वतः शोध घेईन की या घराच्या भिंतीच्या मागे काय शिजत आहे. खोलीचा दरवाजा ज्या बेफिकीरपणे अलकाच्या तोंडावर बंद झाला होता त्याची गूंज तिच्या कानात बराच वेळ वाजत राहिली. ती तिथेच लाकडाच्या चौकटीजवळ थिजून उभी राहिली. आतून हुंदक्याचे आवाज येत होते. सुमतीताईंचे सांत्वनाचे शब्द आणि मनीषाताईंच्या रडण्याचा आवाज यांच्यामध्ये कधी कधी वैभवचा मोठा आवाज ऐकू येत होता, जो कदाचित आपल्या बहिणीला धीर देत असावा किंवा पुढील रणनीती बनवत असावा. अलकाला वाटले की तिने दरवाजावर लाथ मारावी आणि जोरात विचारावे की अखेर तिचा गुन्हा काय आहे. ती या घराची सून होती. तिने आपले घरदार सोडून या कुटुंबाला आपले मानले होते. पण संकटाच्या वेळी तिला एखाद्या बाहेरील जासूससारखे दुधातून माशीसारखे काढून टाकण्यात आले होते. तिने आपला फोन काढला आणि कापत्या हाताने अमोल भाऊजींना संदेश पाठवला. भाऊजी, मोठी ताई घरी आली आहे. खूप रडत आहे, पण वैभवने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला आहे. आत काय चालले आहे मला काही माहीत नाही. तुम्ही आणि गौरीताई ताबडतोब इथे या, नाहीतर हे लोक काहीतरी मोठे लपवून टाकतील.
संदेश पाठवून तिने फोन छातीशी लावला. तिची धडधड वेगाने चालू होत होती. तेवढ्यात तिला आठवले की स्वयंपाकघरात दुधाचे भांडे अजूनही बाहेर ठेवलेले आहे. ती उदास मनाने बाहेर गेली. संध्याकाळ होत आली होती आणि आकाशातील गडद नारंगी रंग कोणत्या तरी अनहोनीचा संकेत देत होता. दूधवाल्याच्या गेल्यानंतर तिने पाहिले की वैभवची दुचाकी पुन्हा सुरू झाली. तो एवढ्या घाईत होता की त्याने स्टँड सुद्धा नीट काढला नव्हता. वैभव पुन्हा कुठे गेला आणि एवढ्या गडबडीत का? अलकाच्या डोक्यातील घोडे आता वेगाने धावू लागले होते. तिने ठरवले की ती गुपचूप खोलीच्या खिडकीच्या मागे जाईल, जी मागच्या बाजूला उघडत होती. तिथे जुनी पोती आणि काही कचरा पडला होता, पण तिथून आतील गोष्टी ऐकल्या जाऊ शकत होत्या. अलकाने दबक्या पावलांनी मागचा रस्ता घेतला. काटेरी झाडांमध्ये तिचा पदर अडकला, पण तिने पर्वा केली नाही. खिडकीजवळ पोहोचताच तिला सुमतीताईचा आवाज साफ ऐकू आला. मनीषा, तू वेडी झाली आहेस का? एक वेळ सुद्धा आमचा विचार केला नाहीस. समाज थुतू करेल की सुमतीची मुलगी लग्नाच्या 15 वर्षानंतर घर सोडून पळून गेली. मनीषाचा आवाज फाटलेला आणि रागाने भरलेला होता. आई, तू नाही समजत. तो माणूस, तो प्रकाश, त्याने माझे जगणे कठीण केले आहे. मला ते आयुष्य नको आहे. मला स्वातंत्र्य हवे आहे, स्वातंत्र्य. सुमतीताई जवळजवळ ओरडल्या. मुलांचे काय? यश कॉलेजला जात आहे. वेदांत अजून लहान आहे. त्यांच्या भविष्याचे काय होईल? आणि ही घटस्फोटाची कागदपत्रे तुला माहीत तरी आहे का की एका घटस्फोटित महिलेची या समाजात काय इज्जत असते? तेवढ्यात वैभवच्या खोलीत परत येण्याचा आवाज आला. कदाचित तो बाहेर कोणाशी तरी बोलून परतला होता. आई, मी गौरीशी बोललो आहे. ती आणि अमोल भाऊजी येत आहेत. मी त्यांना साफ सांगितले आहे की अलकाला काही समजू नये. ती आपल्या माहेरी गोष्ट पसरवून देईल. वैभवची ही गोष्ट ऐकून अलकाचे पाय कापू लागले. तिला आपल्या प्रामाणिकपणावर एवढा मोठा संशय सहन होत नव्हता. वैभव पुढे म्हणाला, ताई, आत्ताच प्रकाश भाऊजींचा फोन आला होता. ते खूप रागात आहेत. ते सांगत आहेत की जर तू आज रात्रीपर्यंत घरी परत आली नाहीस तर ते पोलिसांना तुझ्या आणि त्याच्याबद्दल सर्व काही सांगून देतील. मुलगा? कोणता मुलगा? अलकाचे कान टिपून राहिले. आत शांतता पसरली. मनीषाचे हुंदके अचानक थांबले होते. खिडकीच्या बाहेर उभ्या असलेल्या अलकाने आपले श्वास रोखून धरले होते. काय मनीषाताईंचे कोणाशी प्रेमसंबंध होते? काय म्हणूनच तिला घटस्फोट हवा होता? तेवढ्यात अचानक मुख्य दरवाजाची घंटी वाजली. अलका घाबरून मागच्या रस्त्याने परत स्वयंपाकघरात धावली. तिने पटकन हात धुतले आणि असे नाटक केले जणू ती कामात व्यस्त असावी. तिने जाऊन दरवाजा उघडला. समोर गौरी आणि अमोल भाऊजी उभे होते. गौरीच्या चेहऱ्यावर तणाव साफ होता आणि अमोल भाऊजी थोडे गोंधळलेले दिसत होते. ताई, भाऊजी तुम्ही आलात? अलकाने सामान्य दाखवण्याचा प्रयत्न केला. गौरीने अलकाकडे पाहिले सुद्धा नाही. तिने अलकाला खांद्याने धक्का दिला आणि थेट आपल्या आईच्या खोलीच्या दिशेने वाढली. वैभवने दरवाजा उघडला आणि जशी गौरी आत गेली, वैभवने पुन्हा दरवाजा बंद केला. अमोल भाऊजी आणि अलका हॉलमध्ये एकटे राहिले. अमोलने एक मोठा श्वास घेतला आणि सोफ्यावर बसला. अलका, काय तमाशा आहे हा? आम्हाला इथे बोलावले गेले आहे, पण आमच्यापासूनही गोष्टी लपवल्या जात आहेत. गौरी तर रस्ताभर गप्प राहिली, फक्त फोनवर संदेश पाठवत होती. अलकाने अमोलजवळ बसून लहान आवाजात म्हटले, भाऊजी, मला वाटते गोष्ट खूप पुढे निघून गेली आहे. मी आत्ताच खिडकीतून काहीतरी ऐकले. वैभव कोणत्या तरी मुलाचा उल्लेख करत होता. अमोलचे डोळे मोठे झाले. काय मनीषाताई आणि दुसरा मुलगा? नाही अलका, ती एवढी धाडसी नाही. ती तर खूप साधी आहे. साधी तर मी सुद्धा होते भाऊजी, अलकाने कडूपणाने म्हटले, पण या घराने मला जासूस बनवले. तुम्ही पहा, गौरीताई आत निघून गेल्या आहेत आणि आता तुम्हाला बाहेर सोडले. आपण दोघेही या घरासाठी परके आहोत. अमोलला अलकाची गोष्ट लागली. तोही या घराचा जावई होता, पण आज त्याला जाणीव होत होती की त्याचे महत्त्व फक्त पाहुण्यांइतकेच आहे. अलका, तू एक काम कर, तू स्वयंपाकघरात जाऊन आल्याचा चांगला चहा बनव. मी इथेच बसतो. जोपर्यंत हे लोक बाहेर येत नाही, आपण इथेच ठाम राहू. पाहूया कधीपर्यंत लपवतात. अमोलने ठामपणे सांगितले. अलका चहा बनवायला गेली. स्वयंपाकघरात आले कुटताना ती आपला सर्व राग त्या आल्यावर काढत होती. तिला जाणवत होते की तिच्या गरोदरपणात वाढणारे बाळही जणू या तणावाला अनुभवत असावे. तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि स्वतःला शांत केले. जवळजवळ अर्ध्या तासानंतर खोलीचा दरवाजा उघडला. सुमतीताई, वैभव, गौरी आणि मनीषा बाहेर आले. मनीषाचा चेहरा आता शांत होता, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जणू तिने काहीतरी ठरवले असावे. वैभव सोप्यावर बसत म्हणाला, अलका, इकडे ये, इथे बस. अलका एका लहान बाकावर बसली.
तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. वैभवने गंभीर होऊन सांगण्यास सुरुवात केली. अमोल भाऊजी आणि अलका, तुम्ही दोघे सकाळपासून खूप त्रस्त आहात. गोष्ट अशी आहे की मोठी ताई आणि प्रकाश भाऊजी यांच्यात गेल्या काही वर्षापासून सर्व काही ठीक नव्हते. भाऊजी दारू पिऊन ताईसोबत मारहाण करत होते. ताईने आजपर्यंत आम्हाला काही सांगितले नाही, कारण तिला वाटत नव्हते की आपली बदनामी व्हावी. गौरीने वैभवची गोष्ट कापत पटकन म्हटले, हो, आणि आता पाणी डोक्यावरून गेले आहे. भाऊजींनी ताईवर खोटे आरोप लावले आहेत की तिचे कोणा दुसऱ्यांसोबत प्रेमसंबंध आहेत, जेणेकरून ते स्वतःला स्वच्छ दाखवू शकतील. याच दुःखात ताई आज सकाळी घर सोडून निघून गेली होती. अलकाने मनीषाकडे पाहिले. मनीषा नजर खाली करून बसली होती. खोटे, हे लोक साफ खोटे बोलत आहेत. अलकाने मनातल्या मनात विचार केला. मी आत्ताच खिडकीतून जे ऐकले ते या गोष्टीपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. अलकाने धीर गोळा केला आणि विचारले, पण ताई, तर भाऊजी मारहाण करत होते, तर तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितले? आणि यश तर मोठा झाला आहे, त्याने कधी काही सांगितले नाही. गौरी अलकावर ओरडली. तू आपली तपासणी बंद कर अलका. प्रत्येक घराच्या गोष्टी बाहेर सांगितल्या जात नाही. आईने आम्हाला असे संस्कार नाही दिले की आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर माहेरी यावे. तुझ्यासारखे नाही की प्रत्येक गोष्ट आपल्या आईला फोन करून सांगून दिली. अलकाच्या चेहऱ्यावर चपराक बसल्यासारखे वाटले. तिने गौरीच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, ताई, संस्काराच्या गोष्टी तुम्ही न बोललेल्याच बऱ्या. तुम्ही स्वतः सकाळपासून खोलीत बंद होऊन कोणाशी बोलत होतात? आणि काय, आपल्या आईला औषध देणे विसरून जाणे सुद्धा त्या संस्काराचा भाग आहे? हॉलमध्ये शांतता पसरली. अमोल भाऊजींनी आश्चर्याने गौरीकडे पाहिले. गौरीचा चेहरा रागाने लाल झाला होता. वैभव ओरडला, बस, आपल्याला इथे भांडायचं नाही आहे. प्रकाश भाऊजी उद्या सकाळी इथे येत आहेत. आपण बसून निर्णय करू. तोपर्यंत ताई इथेच राहील. अलकाने मनीषाकडे पाहत एक तीक्ष्ण प्रश्न केला. ताई, एक गोष्ट सांगा, तुम्ही घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे का? आणि जर तुम्ही इथे राहणार तर काय भाऊजी मुलांना भेटू देतील? मनीषाने पहिल्यांदा आपले डोळे वर केले. तिच्या डोळ्यात दुःख नव्हते, तर एक लबाड माणसाची झलक होती. तो मला पोटगी देईल अलका, आणि मुलांचे काय आहे ते तर आपल्या बापाकडेच राहतील. मला फक्त माझी शांतता हवी आहे. शांतता, इथे 10,000चा उदरनिर्वाहाचा भत्ता. अलकाला ती गोष्ट आठवली जी तिने सकाळी ऐकली होती. त्या रात्री जेवण तर बनले, पण कोणीही नीट जेवले नाही. मनीषा सुमतीताईंच्या खोलीत झोपली. गौरी आणि अमोल पाहुण्यांच्या खोलीत, तर अलका आणि वैभव आपल्या खोलीत आले. वैभवने लाईट बंद करत म्हटले, अलका, उद्या सकाळी कोणताही तमाशा करू नकोस. प्रकाश भाऊजी येत आहेत. आपल्याला त्यांना समजवायचे आहे की ताईसोबत अन्याय करू नये. अलका अंधारात छताकडे पाहत होती. वैभव, तुम्हाला खरंच वाटते का की ताई बरोबर आहे? काय तुम्ही यशशी बोललात? यश लहान मूल आहे, त्याला काय माहिती? वैभवने कूच बदलत म्हटले, तो 18 वर्षाचा आहे वैभव, त्याला सर्व माहिती आहे. मला भीती वाटत आहे की उद्या जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा आपण कुठेच राहणार नाही. वैभवने कोणतेही उत्तर दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता घराबाहेर एक गाडी थांबली. प्रकाश भाऊजी आपल्या मोठ्या मुलासोबत म्हणजेच यशसोबत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि दुःखाच्या खोल खुणा होत्या. जसे ते आत आले, सुमतीताईंनी मोर्चा सांभाळला. या जावई बापू, खूप लवकर आठवण आली. आपल्या पत्नीला घटस्फोटाचे कागदपत्र पाठवून तुम्ही काय सिद्ध करू इच्छित होतात? प्रकाशाने शांतपणे सुमतीताईंना पाहिले आणि मग वैभवकडे वळले. वैभव, मी कागदपत्रे पाठवली नव्हती. ती कागदपत्रे मनीषाने स्वतः बनवून घेतली होती आणि माझ्या स्वाक्षरीसाठी टेबलावर सोडून पळून गेली होती. हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. अलकाने पाहिले की मनीषाचे हातपाय गळू लागले होते. वैभवने तोत्रे बोलत म्हटले, पण ताईने तर सांगितले की तुम्ही मारहाण करता. तेवढ्यात यश मध्येच बोलला, मामा, बाबांनी आजपर्यंत आईवर हात उचलला नाही. उलट आईच बाबांना मानसिकरित्या छळते. हिला घराच्या कामाचा तिरस्कार आहे. हिला फक्त फोन हवा आणि महागडे कपडे. आणि आजी, तुम्ही जी खाजगी आयुष्याची गोष्ट करत आहात ना, आईच्या फोनमध्ये 10 पासवर्ड आहेत. काय तुम्ही जाणता ती कोणाशी बोलते? अलकाला वाटले जणू तिच्या हातात सत्याची किल्ली दिली आली आहे. तिने पुढे होऊन विचारले, कोणाशी बोलते यश? यशने आपल्या खिशातून एक फोन काढला. मी आईचा जुना फोन शोधून काढला आहे. यामध्ये तिच्या एका मित्राचे संदेश आहेत. तो मित्र ज्याच्यासोबत आई पळून जाण्याची योजना बनवत होती. पण शेवटच्या क्षणी त्या मुलाने माघार घेतली. म्हणूनच आई परत तुमच्याकडे आली. सुमतीताईंच्या हातातून पाण्याचा ग्लास सुटून खाली पडला. गौरीने यशला गप्प करण्याचा प्रयत्न केला, पण अमोल भाऊजींनी तिला पकडले. थांब गौरी, आज सत्य समोर येऊ दे. अलकाने मनीषाकडे पाहिले, जी आता जमिनीकडे पाहत होती.
तिचा मुखवटा उतरला होता. यशच्या शब्दांनी सुमतीताईंच्या घरात अशी आग लावली होती जी आता विझवणे अशक्य होते. आईचा एक मित्र आहे, हे वाक्य हॉलमध्ये एखाद्या बॉम्बसारखे फुटले होते. मनीषा जी आत्तापर्यंत स्वतःला पीडित दाखवत होती, अचानक एका गुन्हेगारासारखी नजर खाली करू लागली. सुमतीताईंचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी आपल्या मुलीची बाजू घेत यशलाच रागावण्यास सुरुवात केली. यश, जीभ सांभाळ आपली. आपल्या आईबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी बोलताना तुला लाज वाटत नाही? तुझ्या मावशीने खरंच म्हटले होते, तू आपल्या बापाची बाजू घेत आहेस. प्रकाश भाऊजींनी आपल्या मोठ्या आवाजात हस्तक्षेप केला. आई, माझा मुलगा खोटं बोलत नाही आहे. मी सुद्धा खूप काही पाहिले आणि सहन केले आहे. ज्या वयात आपण मुलांच्या लग्नाचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे, त्या वयात तुमची मुलगी आपल्या चैनीच्या आणि सोशल मीडियाच्या दुनियेत हरवली आहे. मनीषा आता हुंदके देऊन रडू लागली, पण यावेळी तिच्या अश्रूंमध्ये तो भोलापणा नव्हता. प्रकाश, तुम्ही मला बदनाम करत आहात, जेणेकरून तुम्हाला मला पोटगी द्यावी लागू नये. वैभव, पहा हे लोक कसे मला दावत आहेत. वैभव गोंधळात होता. त्याचा आपल्या बहिणीवर विश्वास होता, पण यशच्या डोळ्यातील सत्य त्याला घाबरवत होते. अलका, जी आत्तापर्यंत शांतपणे सर्व पाहत होती, पुढे आली. तिची नजर मनीषाच्या चेहऱ्यावर खिळली होती. ताई, एका प्रश्नाचे उत्तर द्या. जर भाऊजी तुम्हाला पैसे देत नव्हते, तर तुम्ही गेल्या महिन्यात माझ्याकडे 10,000 का मागितले होते? तुम्ही म्हटले होते की तुम्हाला मुलांची फी भरायची आहे, कारण भाऊजींकडे पैसे नाहीत. हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. सुमतीताईंनी आश्चर्याने अलकाकडे पाहिले. 10,000? अलका, तू मला सांगितले का नाहीस? कशी गोष्ट करता आई? अलकाने उपरोधिक स्वरात म्हटले. जेव्हा जेव्हा मी तुमच्याशी बोलू इच्छित होते, तुम्ही म्हणायच्या की मी चहाड्या करायला आले आहे. ताईने माझ्याकडून वचन घेतले होते की ही गोष्ट घरात कोणाला समजता कामा नये, पण आज मला समजले की यश आणि वेदांची फी तर भाऊजींनी आधीच भरली होती. तर ताई, ते 10,000 कुठे गेले? मनीषाकडे कोणतेही उत्तर नव्हते. तिच्या शांततेने तिच्या सर्व खोटेपणाची पोलखोल केली होती. गौरी, जी आपल्या मोठ्या बहिणीची ढाल बनली होती, ओरडली. वहिनी, तुम्ही यावेळी पैशांच्या गोष्टी का काढत आहात? इथे ताईच्या इज्जतीचा प्रश्न आहे. इज्जत? अलकाने गौरीच्या डोळ्यात डोळे घातले. ताई, इज्जत त्यांची असते जे सत्य बोलतात. तुम्ही ज्या सकाळपासून पाहुण्यांच्या खोलीत बंद होऊन फोनवर कोणाला तरी सूचना देत आहात, काय ते सुद्धा इज्जत वाचवण्याचा भाग होता? मला माहिती आहे, तुम्ही आणि मनीषाताई मिळून भावजींवर दबाव टाकत होतात, जेणेकरून ते घाबरून घटस्फोट देऊन टाकतील आणि ताईला मोठा पैसा मिळेल. गौरीचा चेहरा पांढरा पडला. अमोल भाऊजी, जे आत्तापर्यंत गप्प होते, आपल्या पत्नीजवळ जाऊन उभे राहिले. त्यांच्या आवाजात एक वेगळी शक्ती होती. गौरी, काय? अलका खरे सांगत आहे काय? तू सुद्धा या खेळात सामील आहेस? गौरी तोतरू लागली. अरे नाही अमोल, ते मी तर फक्त ताईची साथ देत होते. साथ देत होती की आगीत तेल टाकत होती? अमोलने गरजून म्हटले. जर मला समजले की तू या घराची शांतता भंग करण्यासाठी खोट्याचा सहारा घेतला आहेस, तर लक्षात ठेव, माझे आणि तुझे नाते सुद्धा धोक्यात येऊ शकते. वाद आता टोकाला पोचला होता. वैभवने मनीषाचा हात पकडला आणि तिला आपल्या खोलीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. सर्व शांत व्हा. ताई आता मानसिकरित्या आजारी आहे. ती इथेच राहील आणि कुठेच जाणार नाही. अलकाने वैभवचा रस्ता अडवला. तिच्या डोळ्यात एक अशी दृढता होती जी वैभवने आधी कधी पाहिली नव्हती. वैभव, जर मनीषाताई या घरात राहणार तर मी इथे राहणार नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे. सुमतीताई आपल्या खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या. अलका, तुझी एवढी हिंमत? तू माझ्या घराचे निर्णय करणार? जा, निघून जा. माझ्या मुलीचे घर तुटण्यापासून वाचवणे माझी पहिली जबाबदारी आहे. अलकाने आपल्या सासूकडे पाहिले आणि एक थंड हसू दिले. आई, तुम्ही घर वाचवण्याची गोष्ट करत आहात की एका चुकीच्या माणसाला आश्रय देऊन आणखी 2 घरे उद्ध्वस्त करण्याची? पहा अमोल भाऊजी आणि गौरीताई यांच्यात काय होत आहे. पहा वैभव आणि माझ्यात काय दरी निर्माण होत आहे. मनीषाताईंना आपल्या कर्माचा पश्चाताप नाही आहे. त्या तर यश आणि वेदांची सुद्धा काळजी करत नाही आहेत. आणि तुम्ही इच्छिता की मी आपल्या होणाऱ्या मुलाला अशा वातावरणात वाढव जिथे खोटे आणि लबाडीची पूजा होते? अलकाने आपल्या पोटावर हात फिरवला. ती 5 महिन्यांची गरोदर होती, पण आज ती आपली कमजोरी नाही तर आपली ताकद दाखवत होती. वैभवने अलकाला मनावण्याचा प्रयत्न केला. अलका, हट्ट करू नकोस. ताई कुठे जाणार? हे त्यांचे स्वतःचे घर आहे. अलकाने प्रकाश भाऊजींकडे इशारा केला. भाऊजी, तुम्ही यांना परत घेऊन जाऊ इच्छिता का? प्रकाशाने एक मोठा श्वास घेतला. अलका, मी तिला आताही ठेवण्यास तयार आहे, फक्त माझ्या मुलांसाठी. पण माझी एक अट आहे, तिला आपल्या फोनचा पासवर्ड काढावा लागेल, घराच्या कामात मदत करावी लागेल आणि त्या मित्राशी सर्व नाते तोडावे लागेल.
मनीषाने अहंकाराने डोके वर केले. मी कोणतीही अट मानणार नाही. मला घटस्फोट हवा आहे आणि माझी पोटगीसुद्धा. यशने आपल्या आईकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नाही तर तिरस्कार होता. आई, जर तू आज या घरातून चालली नाही तर मी आणि वेदांत कोर्टात तुझ्या विरोधात साक्ष देऊ. आम्हाला माहिती आहे तू रात्रभर कोणाशी बोलते. आजी, तुम्ही जी यांची साथ देत आहात ना, उद्या जेव्हा या इथे राहून पूर्ण गल्लीत तुमचे नाक कापतील तेव्हा तुम्हाला समजेल. सुमतीताईंच्या चेहऱ्यावर आता भीती दिसू लागली होती. त्यांना जाणीव झाली की त्यांची मुलगी ती बिचारी मुलगी राहिली नव्हती जिला त्या ओळखत होत्या. अलकाने आपला फोन बॅगेत पॅक केला होता. तिने तो उचलला आणि वैभवकडे पाहिले. वैभव, आता निवड तुमची आहे. एक तर आपल्या चुकीच्या बहिणीची साथ द्या आणि या पोकळ घरात राहा, किंवा आपल्या येणाऱ्या मुलासोबत आणि आपल्या पत्नीसोबत एक नवीन सुरुवात करा. वैभव आपली आई आणि आपली पत्नी यांच्यात अडकला होता. त्याने सुमतीताईंकडे पाहिले, ज्या आशेने त्यांच्याकडे पाहत होत्या. मग त्याने अलकाकडे पाहिले, ज्यांच्या डोळ्यात एक स्पष्ट आव्हान होते. अचानक वैभवने अलकाच्या हातातून बॅग घेतली. सुमतीताईंना वाटले की तो ती खोलीत परत ठेवण्यात जात आहे, पण वैभवने ती बॅग आपल्या खांद्यावर अडकवली. आई, अलका बरोबर सांगत आहे. आपण ताईच्या चुकीला संस्काराचे नाव देऊन लपवू शकत नाही. मी अलकासोबत जात आहे. जोपर्यंत ताई आपली चूक मान्य करून आपल्या घरी परत जात नाही, मी या घरात पाऊल ठेवणार नाही. हॉलमध्ये शांतता एवढी गडद होती की घड्याळाची टिकटिक सुद्धा एखाद्या हातोड्यासारखी ऐकू येत होती. वैभवने अलकाची बॅग आपल्या खांद्यावर काय घेतली, सुमतीताईंच्या पायाखालची जमीनच हादरली. ज्या मुलाला त्यांनी नेहमी आपल्या बोटावर नाचवले होते, आज तो आपल्या पत्नीच्या स्वाभिमानासाठी आईच्या छायेतून बाहेर पडण्यास तयार होता. वैभव, थांब बाळा. सुमतीताईंच्या आवाजात आता हुकूम नव्हता तर एक भीती होती. आणखी एक वेळ विचार कर. आपल्या आईला अशा परिस्थितीत सोडून जाणार की या कुलक्षणीसोबत? अलकाने वळून पाहिले. तिच्या डोळ्यात आग होती. आई, कुलक्षणी ती नाही जी घराला सत्याचा आरसा दाखवते, तर ती आहे जी घराच्या आगीला आपल्या कारस्थानाने हवा देते. तुम्ही मनीषाताईच्या मोहात आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे. वैभवने आपल्या आईचा हात हळूच झटकून दिला. आई, आज जर मी गेलो नाही तर मी स्वतःच्या नजरेत गळून जाईन. तू नेहमी शिकवले की सत्याची साथ द्या. आज जेव्हा सत्य कडू वाटले तर तुम्हीच मागे फिरलात. तिकडे गौरी आणि अमोल यांच्यातही वाद वाढला आहे. अमोलने आपला फोन काढला आणि गौरी समोर केला. गौरी, मला आत्ताच यशने तो नंबर पाठवला आहे ज्याच्याशी तू सकाळपासून बोलत होतीस. हा तोच मित्र आहे ना ज्याच्यासोबत मनीषाताई पळून जाणार होत्या? तू त्या मुलाला समजावत होतीस की तो ताईला सोबत ठेवून घेईल. गौरीचा चेहरा असा उतरला जणू कोणीतरी तिचा मुखवटा ओढून घेतला असावा. पूर्ण हॉलमध्ये बदनामीची दुर्गंधी पसरू लागली. सुमतीताईंना वाटले जणू त्यांच्या छातीत कोणीतरी खंजीर खुपसला असावा. ज्या छोट्या मुलीवर त्यांना अभिमान होता, ती आपल्या मोठ्या बहिणीला घरातून पळून लावण्याची दलाली करत होती. गौरी, हे काय ऐकत आहे मी? सुमतीताई अडखळत सोप्यावर पडल्या. अमोलने कडूपणाने म्हटले, गौरी, आज तू सिद्ध केलेस की तू या घराच्या लायकीची नाहीस. अलका वहिनीने खरे म्हटले होते, पाप कर्माचे फळ. जर तू तुझ्या बहिणीच्या चुकीच्या कामात सामील आहेस तर माझ्या घरात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. मनीषाने जेव्हा पाहिले की तिचा पूर्ण किल्ला ढासळत आहे तर ती वेड्यासारखी हसू लागली. ते हसू डरावणे होते. हो हो, केले मी हे सर्व, ती ओरडली. का नको करू? या घरात मला मिळाले काय? एक दारुडा नवरा आणि 2 मुले जी माझी जासूसी करतात. मला ती शान हवी होती जी मी चित्रपटांमध्ये पाहिली होती. मला ते 10,000 महिना म्हणूनच हवे होते जेणेकरून मी त्या मुलासोबत आपली नवीन दुनिया वसवू शकेन. पण तो भित्रा निघाला. शेवटच्या क्षणी मागे हटला. प्रकाश भाऊजींनी आपले डोळे बंद केले. त्यांच्या शांततेत हजारो किंकाळ्या दंबलेल्या होत्या. यशने आपल्या आईकडे पाहत म्हटले, आई, तू फक्त बाबांना नाही आम्हालाही गमावले आहे. आजच्या नंतर माझा आणि वेदांचा तुझ्याशी कोणताही संबंध नाही. मनीषाने आपल्या आईकडे पाहिले. आई, आता तर तू माझी साथ देशील ना? पहा, सर्व मला सोडत आहे. सुमतीताईंनी आपल्या मुलीकडे पाहिले. त्यांनी तिच्या त्या डोळ्यांना पाहिले जिथे ममतेचे कोणतेही नाव नव्हते, फक्त स्वार्थ होता. मग त्यांनी अलकाकडे पाहिले जी 5 महिन्यांच्या गर्भासोबत आपल्या कुटुंबाच्या मर्यादेसाठी उभी होती. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. सुमतीताई उठल्या आणि मनीषा जवळ गेल्या. सर्वांना वाटले की त्या तिला मिठी मारतील, पण सुमतीताईंनी आपला हात उचलला आणि एक जोरात चपराक मनीषाच्या गालावर लगावली. निघून जा इथून. सुमतीताईंचा आवाज विजेसारखा कडाडला. तू माझी मुलगी नाही, माझ्या गर्भाचा कलंक आहेस. तू फक्त आपले घर नाही उद्ध्वस्त केलेस, तू माझ्या मुलासुनेचे आणि छोट्या मुलीचे घरसुद्धा पणाला लावले आहेस. मला तुझा पाठिंबा नको आहे. प्रकाशजी, हिला घेऊन जा आणि जी कायदेशीर कारवाई करायची असेल ती करा. मी हिच्यासाठी माझ्या घराचा उंबरडा कधीही उघडणार नाही. मनीषाचा अहंकार एका क्षणात मातीत मिळाला. ती रडत ओरडत राहिली, पण आज कोणाचेही मन विरघळले नाही. प्रकाश भाऊजी आणि यश तिला घेऊन निघून गेले.
मागे राहिले एक विखुरलेले कुटुंब ज्याला आता सावरण्याची गरज होती. वैभव आणि अलका दरवाजापर्यंत पोचले होते. सुमतीताई धावत आल्या आणि अलकाच्या पाया पडू लागल्या. अलकाने त्यांना त्वरित सावरले. सुनबाई, मला माफ कर, मी ममतेत आंधळी झाली होते. मला माहीत नव्हते की मी घराच्या आतच साप पाळत आहे. जाऊ नकोस बाळा, एक घर तुझ्याशिवाय स्मशान होऊन जाईल. सुमतीताई ढसाढसा रडू लागल्या. अलकाच्या डोळ्यातही अश्रू होते. तिने आपल्या सासूला मिठी मारली. आई, मी कुठेही जात नाही. मी तर फक्त या घरातून खोटे आणि वाईट बाहेर काढू इच्छित होते. अमोल भाऊजींनी सुद्धा गौरीला चेतावणी दिली. गौरी, तुला या घरात आणि माझ्या घरात राहण्याचा अधिकार तेव्हाच मिळेल जेव्हा तू आपल्या चुकांचे प्रायचित्त करशील आणि वहिनींची माफी मागशील. गौरीने कापत अलकाचे हात धरले. वहिनी, मला माफ कर, मी ताईच्या सांगण्यावरून आले होते. अलकाने एक मोठा श्वास घेतला. तिने सर्वांना हॉलमध्ये बसवले. आता ती या घराची फक्त सून नाही तर घराची रक्षक बनली होती. तिने वैभवकडे पाहिले आणि म्हणाली, वैभव, नाते फक्त रक्ताने नाही, सत्य आणि विश्वासाने चालतात. आज जे झाले तो एक धडा आहे. आतापासून या घरात कोणताही दरवाजा कोणाच्या तोंडावर बंद होणार नाही. रात्रीचे 11 वाजत होते. घरात पहिल्यांदाच शांतता होती. मनीषा आपल्या अंताकडे वाढली होती. सुमतीताईने स्वतः स्वयंपाकघरात जाऊन अलकासाठी दूध गरम केले आणि तिला पाजले. सुनबाई, तुझ्या येणाऱ्या मुलाला मी स्वतः सांभाळेन. त्याला तुझ्यासारखे संस्कार देईन, जेणेकरून त्याला कधी कोणासमोर नजर खाली करावी लागणार नाही. अलका हसली. तिला आपल्या विजयाचा आनंद नव्हता. तिला आनंद या गोष्टीचा होता की तिने एका उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाला सत्याच्या पायावर पुन्हा उभे केले होते. तिने खिडकीच्या बाहेर पाहिले, जिथे काळ्या ढगांच्या मधून चंद्र आपल्या पूर्ण चमकेसह बाहेर आला होता. वेळ निघून गेला. अलकाने एका सुंदर मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव सुमतीताईने न्याय ठेवले. मनीषाचा घटस्फोट झाला आणि ती आता एका छोट्या भाड्याच्या खोलीत आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहे. गौरी आता एक जबाबदार पत्नी आणि मुलगी बनली आहे. सुमतीताईंच्या अंगणात आता वर्तमानपत्र वाचताना कोणतीही भीती नसते, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या घराचा पाया आता कोणत्याही खोट्यावर नाही, तर अलकासारख्या नारीशक्ती आणि सत्यावर टिकला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली? कमेंट करून आम्हाला आपली प्रतिक्रिया नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.